नमस्कार मित्रांनो, जे बी मी मच्छिंद्र कांबळे नेहमी MSK लक्ष यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या विषयावरती संवाद साधतो. आता सर्वात म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी अगदी येणाऱ्या काळामध्ये काटकसरीने वापरावं. अनेक सोनं असू दे किंवा इतर खरेदी असू दे, सगळ्याच गोष्टी म्हणजे पेट्रोल बचत असू दे, त्यांचं ऐकलं पाहिजे. आणि सध्या तशी युद्धाच्यामुळे आपल्या महाराष्ट्रावरती व भारतावरती मोठे एक संकट आले. तर जेणेकरून त्याच धर्तीवरती मुख्यमंत्री साहेबांनी पण एक नवीन इलेक्ट्रिक गाडी घेऊन म्हणजे त्याच्या माध्यमातून चालू केला. तर मला सांगायचं एकच आहे की जनता नेहमी सर्व शासनाचे नियम जे जे शासन सरकार जे आव्हान करतील व पंतप्रधान आव्हान करतील त्याला लोक जनता प्रतिसाद देते. परंतु आता ह्या वेळेला जनतेने ठरवलं की आमच्या जनते जे प्रश्न आहेत ते सरकारनं पहिलं त्याच्यावरती जनता आता आव्हान असं करते की पहिल्या मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील यांना की सध्या आम्ही भले तेल बचत करीन, बाकी सगळं करीन. मागच्या वेळी कोविडच्या काळात आम्ही थाळी वाजवली, काही लोकांनी आम्ही नाही वाजवली, परंतु वाजवली. काय म्हणजे लोकांचा जनतेचा प्रतिसाद हा नेहमी सरकारपर्यंत पंतप्रधान असतील मुख्यमंत्री यांचं काही प्रमाणात ऐकतात आणि ते ऐकलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. परंतु आता जनता असं म्हणत आहे की सध्या महाराष्ट्रावरती या देशावरती कर्ज आहे, पेट्रोलची टंचाई आहे. तर जनता म्हणत आहे सरकारला की तुम्ही जे वायफळ खर्च आहे ते आटोक्यात आणा. आणखीन दुसरं म्हणजे ज्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री साहेबांनी जे जे आमदार खासदार असतील, जनता म्हणून लाडके बहीण असून दे की आम्ही सर्व असून दे, कमी एक दिवसाचा पगार किंवा लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका. परंतु ज्या लोकप्रतिनिधी त्यांच्या काळामध्ये जे निवडणुकी उभीसाठी जे त्यांची प्रॉपर्टी लिहून दिली काय असेल त्याच्यानंतर आमामचा भरपसाठ जी वाढलेली प्रॉपर्टी आहे ती सरकारकडे दान करावी. जेणेकरून अनेक मोठमोठे व्यावसायिक असतील, अंबानी अदानी, बाहेर गेलेले विजय मल्ल्या यांची सगळ्यांनी प्रॉपर्टी सरकारला जमा करावी. कारण की आता जे सरकारवरती जे मोठं संकट आलंय ते प्रचंड महागाई असू दे, तेल असू दे आणि प्रत्येक व्यक्तीवरती वाढणारं कर्ज आहे हे जर नील करायचं असेल तर सरकारनं मुख्यमंत्र्यांनी आपल्यापासून सुरुवात करावी. जेणेकरून जेवढी लागेल तेवढी प्रॉपर्टी घ्यावी, राहिलेली प्रॉपर्टी सरकार दान करावी. हा संकल्प जर राबवला तर नक्कीच जनता पेट्रोलची एवढी बचत करेल की आठवड्यात किंवा 2 ते 3 वेळा सायकलनं ऑफिसला जाईल. इथली सरकार असू दे, सर्वसामान्य जनता असू दे, इष्टीने प्रवास करेल. कारण की जनतेलाही माहिती आहे काटकसर राहण्याचं. आणि नक्कीच याची अंमलबजावणी केव्हा करेल, सरकारनं स्वतःपासून करावी. पंतप्रधान साहेबांनी पण नेहमी इतरांच्यावरती अगदी चांगल्या पद्धतीने खालचे त्यांचे सहकार्य मुख्यमंत्री साहेब ईडीची धाडबीड टाकून त्यांच्याकडे बराचसा डेटा आहे, कुणाकडे किती प्रॉपर्टी आहे, कसली प्रॉपर्टी आहे, कुणाकडे मायाजाल आहे भरपूर. तर त्या डेटाच्या अनुषंगानं भले जनतेला कायच राहून दे, ही सगळी प्रॉपर्टी सरकारला जमा करावी आणि सरकारवरचे जे असणारं कर्ज हे फेडित करावं. तरच जनता तुमचं ऐकेल. एवढंच बोलतो. नक्की आजचा व्हिडिओ कसा वाटला तर हा मुख्यमंत्री साहेबांच्या पत्र पोचावं आणि संबंधित जे सरकारनं आम्ही सर्व तरुण युवा पिढी आमचं कमीत कमी एका दिवसाचं जे मानधन असेल, पगार असेल ते आम्ही सरकारला देण्यास तयार आहे. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा कार्यकाळातील त्यांच्या आमदार लोकप्रतिनिधी सगळ्यांनी एका वर्षाचा पगार हा सरकारला जमा करावा आणि तुमची होणारी पेन्शन बंद करावी. जोपतूर सरकार चालवणं तुम्ही सक्षम नाही, जोवर आमच्या महाराष्ट्र देशावर संपूर्ण कर्ज नील होत नाही तोपतर कुठल्याही मुख्यमंत्री साहेब असून दे, आमदार असो, प्रतिनिधी असून ह्यांनी त्यांना पेन्शन लागू करू नये. कारण का लागू करू नये? कारण दिवसेंदिवस महाराष्ट्र देशावरती वाढतं कर्ज चाललं आहे. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही चालवणं सक्षम नाही. जेव्हाच आम्ही सक्षम म्हणू, इथली जनता म्हणून, एक प्रथम नागरिक म्हणून की ह्या महाराष्ट्रावरती प्रत्येक लोकांवरती ह्या देशावरती शून्य कर्ज असेल, पहिले हे करा आणि त्याच्यावर तुम्ही अधिकार करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला, सर्वसामान्यांच्यासाठी वाटला असला तर नक्कीच लाईक कमेंट करा. आमचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे आणि नक्कीच आम्ही